गुड मॉर्निंग. ही भांडी मी आत्ता घासते. रात्रीची थोडीशी उरली होती ती आत्ता घासते. तर नाश्ता बनवायचा आहे. तर नाश्त्याला काय बनवते विचार करते. उपमा वगैरे बनवून टाकेल. हाय गाईज. ॲक्च्युली इकडे मुलीला शाळेत घेऊन जायचं आहे. इलूला शाळेत घेऊन जायचं, त्यामुळे पटापट जेवण करून घेते. म्हणजे दुपारी 11 वाजता शाळा सुटते तिची. घरी 11:30पर्यंत 11:45पर्यंत आम्ही घरी पोचतो. घरी आल्यावरती काही कामं नसतील जास्त, मग ते चपात्या वगैरे करायचं काम, थोडंफार काम उरेल म्हणून अर्धी कामं पूर्ण करून जाते मी. तर त्यामुळे डाळ दुधी बनवते आहे. कुकर तर मी जस्ट लावला होता आणि डाळ दुधी बनवते. तर डाळ मगाशी भिजवली होती, चण्याची डाळ, आणि त्यात हे दुधी पटापट कापून टाकते आणि पटकन फोडणी करून टाकते डाळ दुधीला. म्हणजे आल्याच्या नंतर मला थोडं काम कमी पडेल. आणि सोबतच ॲपल पण कापते, कारण की ॲपल मला तिला स्कूल टिफिन बॉक्समध्ये द्यायचा होता. आता ती उठेल म्हणून पटकन दूध पण गरम करायला ठेवलं. जशी जशी कामं आठवतील तशी तशी मी थोडी थोडी कंप्लीट करते. थोडं हे थोडं ते असं करून मी करते सकाळी सकाळी, कारण सकाळची घाई खूप असते. राकेश कामाला अजून गेला नव्हता, कारण की त्याला ऑफिसला थोडंसं लेट जायचं होतं म्हणून तो झोपला आहे. बसायला देते. हा इथे झिंगरू उठला, गाई झाली छान छान. हाय कर, गुड मॉर्निंग. हाय कर. ओ उठल्या उठल्या लागले. हाय कर, गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा मोठ्याने 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 बोलत होते. मोठ्याने बोलतो गुड मॉर्निंग. बाय बाय. तर आता मी इथे दुधाचं टोप काढलं. आम्ही लोक जाऊन आलो आहे शाळेमध्ये. मध्ये मी शूट करत नाही, कारण की शाळेच्या बाहेर तिथे मला रस्त्यावरती बरोबर वाटत नाही, आणि मग ते म्हणजे ऑकवर्ड वाटतं थोडंसं. तर त्याच्यामुळे मी काय बाहेर शूट कुठे काय केलं नाही. आणि जाताना सुद्धा घाई होते, निघताना शाळेची तयारी वगैरे करण्याचं, त्याच्यामुळे काही शूट वगैरे केलं नाही. मग आम्ही लोक आता शाळेतून जस्ट घरी परत आलो आहे. तर ती तर बाहेर टी व्ही बघते आणि मी दूध वगैरे, आम्ही भाजी दूध वगैरे सगळं घेऊन येते येताना. म्हणजे परत बाहेर जायला नको, पाऊस पण असतो ना मध्ये येतो अचानक. तर त्याच्यामुळे जर दूध मी तापायला ठेवलं, इकडे मी 2 लिटर दूध आणलं आहे. ॲक्च्युली मी सगळं दूध गरम करून ठेवते आणि नंतर जसं लागेल तसं थोडं छोट्या टोपामध्ये काढून आम्ही गरम करून मग तिला मी प्यायला देते, कारण ती अजून दूध पिते बाटलीतून. तर जास्त गरम असेल तर मग डिफिकल्ट होतं ना. प्रत्येक वेळी नवीन पिशवी गरम केली तर मग एकदाच गरम करते. आणि इथे मी भाजीची तयारी करते, डाळ दुधीची. म्हणजे तयारी तर मी केली, मग अशी कटिंग वगैरे करून ठेवलं आहे, कांदा टोमॅटो. तर आता हे मी थोडी फोडणी करते, ह्याला तुपात फोडणी करते मी. थोडंसं तूप घालते
आणि त्याच्यावरती जिऱ्याची फोडणी करायची. जिरं घालून बाकीचे ते कांदा आणि कढीपत्ता आणि टोमॅटो. इथे आली होती चॉकलेट बनवण्यासाठी आली होती फक्त, आणि लाड वगैरे करून निघून गेली. ॲक्च्युली थोडंच करण्यासाठी आली. मध्ये मध्ये येऊन ती चेक करून जाते की मी इथे काय करते एकटी. किचनमध्ये मला कुठेच ती एकटी सोडत राहू देत नाही एक मिनटं पण. तिला फक्त माहिती आहे की मी जेवण करते म्हणून ती बसली होती बाहेर. तरी पण ती मध्ये मध्ये येऊन चेक करून जाते. तर मला तिने येऊन चॉकलेट भरवलं आणि लव यू बोलून गेली. म्हणून मी तिला आय लव यू टू बोलले. तर इथे मी फोडणी केली आहे डाळ दुधीला. ह्याला एक 7-8 शिट्या करायच्या म्हणजे मी करते, कारण की चण्याची डाळ असते तिला शिजायला थोडा वेळ लागतो. म्हणून मला 7-8 शिट्या, 9 शिट्या ॲक्च्युली मी तिला दिल्या होत्या. 9 शिट्या दिल्या म्हणजे चांगलं गाळ होते ती. त्यामुळे चांगल्या भरपूर शिट्या द्यायच्या. अशी ही डाळ मला आवडते. पण मला थोडीशी अख्खी डाळ ठेवलेली डाळ दुधी अजिबात आवडत नाही. ॲक्च्युली मला दुधीच आवडत नाही. पण मी बनवते आता, मुलगी पण खाईल ना, तिलासुद्धा काही भाजी वगैरे हेल्दी मिळायला पाहिजे म्हणून मी बनवते. नाही तर मला स्वतःला नाही आवडत. आणि इथे मी गॅस शिफ्ट केला होता, छोट्या शेगडीवरती ठेवलं, कारण की कुकर लहान आहे ना, तर त्याला तो पटापट होतो. आणि ते गरम असतानाच मी पुसलं, कारण की मला ना ते तेलकट वगैरे तेल उडलेलं फोडणीचं तर ते मला आवडत नाही. ॲक्च्युली गॅस थोडा खराब दिसला तर म्हणून मध्ये मध्ये तुम्ही बघाल की मी मध्ये मध्ये क्लीन करते. सवय आहे मला त्याची. ते थोडं माइंड करू नका, तुम्हाला वाटेल की सारखे थोड्या वेळाने पुसते. तर ॲक्च्युली पुसायची मला सवय आणि मला स्वच्छता आवडते. मला घाण ठेवलेलं बिलकुल आवडत नाही, की किचनवरती ओलं किंवा काही सांडलं आहे जेवणाचं किंवा भाजीचं काही. तर मी कंटिन्युअसली पुसत असते. तर तेव्हा इथे मी पीठ घेतलं आहे मळायला, कारण चपातीचं पीठ मळून ठेवलं तर बाकीचे पण कामं करतील तिला, कारण 15 मिनटं तरी रेस्ट दिला पाहिजे चपातीच्या पिठाला. तर इथे मी एक पीठ मळून ठेवते आणि पिठामध्ये थोडंसं ना मळताना ना मी एंडिंगला थोडंसं तूप घालते. सगळे तेल घालत असतील काही लोक, म्हणजे माझी आईसुद्धा तेल घालायची आधी लहानपणी, आम्ही बघायचो. मला मिनी पाहिजे. तर शाळेतून येताना भाज्या आणलेल्या, भाज्या आणि दूध वगैरे घेऊन आले होते. तर ते आता भाज्या थोड्या सॉर्ट करते. 15 मिनटं आहेत गॅस पीठ रेस्ट करते तोपर्यंत. तर वांग, भोपळा, काकडी आणि कोथिंबीर मसाला पूर्ण आणला होता. काकड्या तिला, माझ्या मुलीला काकड्या खूप आवडतात. इलूला काकड्या खूप जास्त आवडते. रोज काकडी मागते मला ती. तर त्यामुळे हे सगळं मी आणले. आणि भोपळा आणि वांगं तर मी कधी खाल्लं नव्हतं माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये, पण आता खाते मी, कारण की थोडंसं मी खाईल तर माझ्या मुलीला पण सवय राहील. त्यासाठी म्हणून मी काकडी अशा भाज्या आणते. ज्या भोपळ्यासारख्या भाज्या तर मी कधी माझ्या आयुष्यात नव्हत्या खाल्ल्या, पण आता खाते. तर हे तुम्हाला दाखवते की बघा, मिरची, कोथिंबीर. हा मला मसाला 20 रुपयाचा मसाला आहे. हा मसाला एवढा दिला आहे ना मला, 20 रुपयाचा मसाल्यामध्ये. तुम्ही बोलता तर किती कढीपत्ता तर भरपूरच आहे, कोथिंबीर आणि मिरच्या पण खूप होत्या. रोखीचं असल्यामुळे त्याने भरपूर दिले मला. ते मी डेली त्याच्याकडनं भाज्या घेते ना म्हणून. तर इकडे मी भाज्या धुवायला आले होते. तर भोपळ्याला पण धुतलं मी. ॲक्च्युली भोपळा धुतला की थोडासा खराब होतो, पण ह्याला मी उद्याच बनवून टाकेल. माझा भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्याचा प्लॅन होता ॲक्च्युली.
तिला डब्याला वगैरे पण देता येतील. आणि भोपळ्याच्या पुऱ्या चांगल्या पण छान लागतात, मला खूप आवडतात. तर भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी हा भोपळा घेतला आहे मी, भाजीसाठी घेतला नव्हता. पण बघू, पुऱ्या बनवेल. 75% तर मी पुऱ्याच बनवणार आहे, पण 25% मला आयडिया नाही आहे. म्हणजे मी विचार करेल की भाजी वगैरे काय बनवता येईल का. तर हे वांगं आहे, वांग्याचे मी काप करते आहे. त्या वांग्याचे काप करून त्या फ्राय करायचे आहेत मला. कारण मी डाळ बनवली होती, त्या डाळीबरोबर डाळीमध्ये मिरची वगैरे काही टाकलं नव्हतं, तर ती तिखट अजिबातच नसते. तर ती पिलूसाठी आहे ना, तर तिला ॲक्च्युली ती तिखट नाही लहान मुलांना आवडत. तर त्यामुळे त्यासाठी काहीतरी मला तोंडी लावण्यासाठी म्हणून मी हे वांगं फ्राय करते. आणि तिला पण फिश म्हणून मी देण्याचा प्रयत्न करणार होते, पण केला होता ॲक्च्युली प्रयत्न आम्ही, तर तिने नाही खाल्ले. तिला हे एवढं वांगं ठेवून देते आपण. हे भाजी वगैरे सगळं सॉर्ट केलं आणि फ्रीजमध्ये जाऊन ठेवलं. हे वांग्याचे काप जे आहे त्याच्यावरती मीठ, थोडी हळद आणि माझ्याकडे थोडा ठेचा केलेला होता मिरचीचा. म्हणजे ॲक्च्युली मी अशी आयटम बनवून ठेवते, मिरचीचा ठेचा वगैरे, चटणी वगैरे. तर त्याच्यामुळे काय होतं की इमर्जन्सीमध्ये मला पटकन जर कधी डाळ भातावर काहीतरी तिखट हवं आहे तर मी ते घेते. तर हे मी ठेचा थोडासा टाकला होता त्याच्यावरती. थोडंसं बेसन टाकलं आहे त्याच्यामध्ये मी. बेसनचा तो क्लिप डिलीट झाला मे बी, दिसत नाही याच्यामध्ये. तर थोडंसं बेसन टाकलं होतं ग्रिपसाठी. तर हे थोडंसं हलकंसं पाण्याचे शिंतोडे मारायचे त्याच्यावरती आणि हे पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं वांग्याला. आणि वांग्याला मॅरिनेट करून मी बाजूला ठेवून दिले. तोपर्यंत काकड्या कापून घेतल्या, काकडी कापून घेतली आहे. आणि काकडीची साल काढलेली, कारण की सालीसहित काकडी इलूला खाता येत नाही. ती थोडीशी लहान मुलांचं कसं थोडंसं नरम असं तर खायला बरं वाटतं. तर त्यामुळे असं केलं होतं. तर चपात्या करायला घेतल्या मी. तुम्ही बघा चपात्या किती फुगणार आहेत. कारण की तुम्ही बघितलं असेल, नोटीस केलं असेल की मी पिठाला खूप जास्त मळलं होतं आणि 15 मिनटं रेस्ट पण दिली होती. आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर एंडला मी त्यामध्ये चमचाभर तूप पण टाकलं होतं. त्याच्यामुळे चपात्या खूप छान टम्म फुगतात. तर तुम्ही हे बघू शकता की चपात्या खूप छान फुगल्या आहेत.
तरी ते वांग फ्राय पण डन झालं होतं. तर मी चपात्या घेऊन चालले होते. ॲक्च्युली चपात्या मी बेबूला देते. आमच्याकडे डॉग आहे ना, तिला चपात्या थोडं चेंज म्हणून चपात्या देते. नाही तर रोज तिला पेडिग्री असतं. तर इथे डाळीचा कुकर पण मी आता ओपन केला आहे आणि चपात्या होईपर्यंत मध्ये तो गार पण झाला. आणि डाळीला चांगलं फेटून घेते, कारण चण्याची डाळ आहे. तिला चांगलं फेटल्यानंतर ती चांगली मॅश करून घेते चांगली तिला. आणि तर मी थोडीशी घट्टच ठेवते, कारण की मला घट्टच आवडते आणि मुलीला पण ती भरवताना बरी पडते. तर ही डाळ सगळी आता मी जेवण वाढवून घेतलं, कारण मला खूप भूक लागली होती. आणि ही डाळचं खूपच पिकली आहे, कारण की त्याच्यामध्ये मिरची वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे थोडंसं त्याच्यावर चटणी घेते. सुकटीची चटणी बनवली आहे मी. तशी इमर्जन्सी म्हणजे मी डाळ भात वगैरे असेल तर इझिली म्हणजे जेवायला बरं पडतं. तर त्याच्यामुळे मी सुकटीची चटणी थोडीशी बनवून ठेवते. आणि ठेचा वगैरे तसं तुम्ही मगाशी बघितला असेल तर ठेचा पण मी बनवून ठेवते. सुकटीची चटणी घेतली मी भरपूर, मला खूप आवडतं. तर चटणी घेतली आणि आता मी जेवायला जाऊन बसणार आहे बाहेर. तर चला बाय बाय, जेवायला या. जेवतो आता. आता जेवून घेतो, खूप भूक लागली. हे काय बोलते? ते बोलते कलर पाहिजे या. मग त्याला म्हणून त्याला कलर देते. ओके. तू रडतो मग त्याला कर ना कलर. तू रडतोय तर मी हे लिवतोय, मम्मा करते. तो नको कलर, हा पहा. ओके. आणि मग कॅप लावून ठेवायची बाळा. कलर करून झाल्याच्या कॅप लावून ठेवायची. हो. ओके मॅडम. ये कर लवकर कर. ड्रामे. ए ड्रामा क्वीन.
या घरातून बाहेर काढायला अजिबात कमी नाही करणार. बाय बाय कर. बाय बाय. बस ना. ये. काय होतं? मला पिगी आवडते. हे नंबर हा नाही आवडते. नंबर नाही लावायचं, पिगी लावायचंय. नाही लावणार मी पिगी. बाय बाय कर. बाय बाय. सी यू. बाय बाय. मला पिगी भेटूया नेक्स्ट आवडते. ब्लॉगमध्ये.